बोन्साय आणि पुष्परचना म्हणजे फ्लावर अरेंजमेंट. तर फ्लावर अरेंजमेंट म्हणजे काय? पुष्पपात्रामध्ये असं डिश असतं. पुष्पपात्रामध्ये फुलांची असं फुल असेल आणि पानांची मनमोहक मांडणी करणं म्हणजे पुष्परचना. पुष्पपात्रामध्ये फुलांची आणि पानांची मनमोहक आकर्षक मांडणी करणं म्हणजे पुष्परचना म्हणजे फ्लावर अरेंजमेंट. म्हणजे एखादी थाळी असेल, एखादं बाउल असेल, एखादं भांडं असेल, एखादं पात्र असेल तर त्याच्यामध्ये उभट, आडवी, त्रिकोणी अशी फुलांची आणि पानांची मांडणी करणं म्हणजे फुलांची अरेंजमेंट, फ्लोरल अरेंजमेंट. तर थोडीशी प्रस्तावना आपण बघूया, मग याच्या महत्वाकडे आणि बाकीच्या मुद्द्यांच्याकडे आपण जाऊ. तर आपण एखादा कार्यक्रम घेतला, एखादा हॉल घेतला, एखादा समारंभ घेतला किंवा घरामध्ये कुठलीही खोली घेतली, अगदी डायनिंग पासून मेन हॉल पर्यंत, वेटिंग रूम पर्यंत, तर त्या ठिकाणी एखादं जर असं भांड्यामध्ये फुलांची आणि पाकळ्यांची आणि काही इतर वस्तूंची मांडणी करून आपण सजावट जर केली तर निश्चितपणे त्याचं सौंदर्य वृद्धिंगत होतं. त्या हॉलचं, त्या बैठक व्यवस्थेचं, त्या मीटिंगचं, कोपऱ्यामधलं एखादं सजावटीचं काम केलं तर निश्चितपणे ते सौंदर्य वाढतं. त्यामुळं इंटेरियर डिझाईनचा जो भाग आहे, इंटेरियर डिझाईन म्हणून घरामध्ये इंटेरियर डिझाईन करतात, म्हणजे आपण बऱ्याच वेळेस पीओपीचं डिझायनिंग केलेलं बघतोय आपण, किंवा लाईटचं डिझायनिंग करतो, साऊंड बॉक्सचं करतो, टीव्ही हॉलचं करतो, कपबोर्डचं करतो, शेल्फचं करतो, डिझायनिंग करतो कोणी. तशाच पद्धतीनं सजीव या वनस्पतींच्या रूपात जर डिझायनिंग आपण केलं, मांडणी केली, अरेंजमेंट केली तर निश्चितपणे ते जे ठिकाण असेल ते ठिकाण मग हॉल असेल, एखादं वेटिंग रूम असेल, किचन असेल किंवा कार्यक्रम असेल, मीटिंग असेल, तर त्या सगळ्यांसाठीचं ते जे काही निर्जीव रूप आहे त्यावर सजीवपणा आणण्याचं काम ही फुलं करत असतात किंवा फ्लॉवर अरेंजमेंट करत असतात. एवढं त्याचं प्रस्तावनेचं भाग केलं. आपण आता प्रचंड महत्व, कशासाठी फुलांची अरेंजमेंट करायची, महत्व सांगत तुम्हाला. सौंदर्य वाढतं, म्हणजे आपण तिथं जी काही एकूण मांडणी केली त्या मांडणीच्या माध्यमातून त्या ठिकाणाचं सौंदर्य वाढतं, हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरं सांगता येईल उत्साह वाढतो. जिथं फुलांची मांडणी आपण केली त्या ठिकाणी निश्चितपणे व्हिडिओ परत चालू ठेवायला सुरू झाला. तर त्या ठिकाणचं सौंदर्य वाढतं, उत्साह वाढतो. का तर फुलं ही उत्साहाचं प्रतीक म्हणून मांडलेलं आहे, शुद्धतेचं प्रतीक मांडलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी उत्साह वाढतो. त्यानंतर तुम्ही तो छंद म्हणून जोपासू शकताय. त्याला किती महत्व आहे, आमच्या ठराविक लोक करणारे असं कुठं असेल तर बरं मी त्या दोघांना सांगतो बरोबर. तर छंद म्हणून त्यांनी जर मेंटेन केलं तर ते त्या ठिकाणी सौंदर्य वाढण्यासाठी त्याचा फायदा होतो. तर वातावरण, त्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते शुद्ध होतं. ते फुलांच्या माध्यमातून असेल, सुगंध येतो किंवा धुळीचे कण त्यात बसतात, वातावरण शुद्ध होतं. त्यानंतर तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. तुम्ही कशा पद्धतीने फुलं मांडताय, पाकळ्या कशा मांडताय, कसे गोळा करताय, तुमच्या आयडिया कसं वापरताय, त्या प्रकारे तुमच्या त्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. त्यामुळे छंद जोपासना आणि वाव यासाठी महत्व आहे. त्यानंतर तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकताय. अशा फुलांच्या मांडणीच्या स्पर्धा असतात, त्या ठिकाणी पुढे मांडणार आहे पुष्पप्रदर्शनासाठी. तर वेगवेगळ्या सोसायटीज या स्पर्धा अरेंज करतात. ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. तर ही पात्र जी उपलब्ध आहेत त्यानुसार आपण वापरावी. घरात त्या पात्र वापरले असतील त्याचा उपयोग करून ही रचना करावी. त्यानंतर घरगुती पात्र, याच्यामध्ये शंख शिंपले पण वापरतो काही लोकांनी. जे आपलं असं ध्वनी करायचा शंख असतो कधी तो असेल, अगर मोठी शिंपले असतील ते पण आपण वापरू शकतो. त्यानंतर इतर पात्रामध्ये त्यावेळेस घरामध्ये काही टोपल्या असतात किंवा एखादं कापलेलं लाकूड असतं, त्याचा खोडाचा भाग असतो, ते पण तुम्ही वापरू शकता. याचा प्रकार कुठे झाले बघा. पारंपरिक लहान पात्र वापरू शकतोय, घरातली पात्र आपण वापरू शकतोय. त्यानंतर विकत आणलेल्या पुष्पपात्र उपयोग करू शकतोय, थाळा वापरू शकतोय, घरगुती पात्र म्हणून शंख शिंपल्या वापरू शकतोय. आणि विचित्र पात्रामध्ये याच्यामध्ये विशेषतः
बांबूचे कापलेले भाग किंवा एखाद्या लाकडी भाग खोड म्हणून जो असतो तो आपण वापरू शकतो. अशा पद्धतीनं पात्र म्हणजे जेव्हा तुम्ही फुलांचे अरेंजमेंट करता धरायला काय तर त्या ठिकाणी पाहिजे पात्र म्हणून तर त्याचा उपयोग करायचा. जसं पाणी देण्यासाठी आपण ग्लास वापरतो किंवा तांब्या वापरतो तशा पद्धतीनं फुलं मांडण्यासाठी पात्रांची गरज असते. त्यानंतर फुलधारकाचे प्रकार. आता जेव्हा फुलं या ठिकाणी आपण मांडतो पात्रामध्ये फुल काहीच राहू शकत नाही. या ठिकाणी स्पंज वापरतात जास्त फुल असं स्पंज असतं त्याच्यामध्ये खोचतात किंवा टोचणे असतात. अशा पद्धतीनं खेळ ह्यामध्ये फुलं अडकवायची. हे दोन प्रकार फुलधारकाचे प्रकार. एक तर तो नेहमीसारखा स्पंज असेल तो स्पंज किंवा अशा पद्धतीनं खिळे टोकलेले असे बेस असतात. चौकोनी किंवा त्रिकोणी बेस असतात असे खिळे असतात त्याच्यामध्ये फुलं अडकवायची. लक्षात येईल का? त्याला असे पुढं टोकदार रचना केलं फुलं अडकवायची. कशी तर अशा पद्धतीने पोचायचं अडकून बसलेलं. आणि स्पंज असतो त्याच्यामध्ये होल पार्ट हा सलग असतो त्यात तुम्ही डायरेक्टली पोचू शकता. तेवढं त्याला ती रचना दिलेली असते तेवढी व्यवस्था केली असते. अशा पद्धतीने फ्लॉवर ऑर्डरचे दोन प्रकार मांडले. इतर साहित्यामध्ये आता इतर साहित्य जे आहे तर त्यामध्ये चाकू लागेल, सिकेटर लागेल, स्प्रे पंप लागेल. त्या माध्यमातून आपण पाहिजे तो भाग ठेवायचा तो भाग कट करून टाकायचा. चाकूच्या माध्यमातून आपण तिरकस काप होऊ शकतो. स्प्रे पंपाच्या माध्यमातून पाणी त्यात इतर काही औषधं फवारणं किंवा पाण्याचं साखरेचं पाणी फवारणं अशा गोष्टी आपण या ठिकाणी करत असतो. मॉस पण काही वेळेस वापरतात हिरवेपणा ठेवण्यासाठी. स्पॅग्नम मॉस सर्वांना माहिती आहे कलम वापरतात. तो मॉस वापरून त्या ठिकाणी ही व्यवस्था केली. त्यानंतर फुलांची टिकवण. तर फुलांची टिकवण करत असताना तळाशी व्हॅसलिन लावणं. थोडस आता मी हातच वापरतो. व्हॅसलिन आपण वापरतो हिवाळ्याचे व्हॅसलिन वापरतो नाही ते वापरत पाहिजे. त्या ठिकाणी साखरेचं पाणी वापरतात तर ते फवारून होतं. त्यानंतर मिठाचं पाणी पण आपण तळाशी देऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी तळाशी मीठ साखरेचं पाणी आपण ठेवलं की फुलं अधिक काळ टिकतात. आणि साखरेचं पाणी डायरेक्ट त्या साखरेच्या पाण्यात हात बुडवायचा आणि तो त्या पाण्यावरून फवारा. पाण्यावरून तो फक्त चिटवून घ्यायचा नंतर असं नुसतं त्याला स्पर्श करायचा. आणि व्हॅसलिन आहे की हे कट केलेला जो भाग आहे त्या तळाशी व्हॅसलिन लावायचं. सगळ्याचा प्रयत्न काय आहे फुलं अधिक काळ टवटवीत राहावी, ताजी राहावी, सुगंधी राहावी. या सगळ्यासाठी तो प्रयत्न आहे. जेव्हा फुलं आपण झाडावरून काढून घेतो जेवढं ऊन अधिक असेल जेवढं खोलीत तापमान अधिक असेल जेवढा सूर्यप्रकाश अधिक असेल तेवढं ते लवकर सुकतं. सुकलेली फुलं प्रदर्शनात चांगली वाटतील का? नाही. त्यामुळे पुष्पपात्रामध्ये साखरेचं मिठाचं पाणी करून ठेवणं एकत्रितपणे. साखरेचं पाणी केलेला हात बुडवलेला हात आधीमध्ये फिरवत राहणं त्या पानांच्या वरती फुलांच्या वरती आणि व्हॅसलिन तळाशी लावणं. या तीन पद्धतीने फुलं आपण प्रदर्शनामध्ये 5 तास 6 तास 8 तास आपण ताजेपणाने ठेवू शकतो. त्यानंतर मग ते निरीक्षण करून त्याचे नंबर काढा. त्यासाठी नंबर चांगला यावा परीक्षकाच्या समोर ती फुलं ताजी दिसावी त्यासाठी तो प्रयत्न आपण करत असतो. अशा पद्धतीने फुलांची टिकवण करण्याचा प्रयत्न आहे. लक्षात येईल. आता फुलांची रचना कशी करावी आपल्याला मुक्त असते एकच माहिती आहे. जगभरामध्ये मात्र वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात. औपचारिक देशामध्ये एकतर काटकोनामध्ये किंवा समभुज त्रिकोणामध्ये फुलं मांडतात. ही रचना करण्याची पद्धत आहे. काटकोना फुल मांडत असताना एक थाळी घ्यायची, एक मुख्य फुलदांडी मांडायची, बाकीची तिरकस मांडत यायची अशा पद्धतीने काटकोनामध्ये. आणि समभुज त्रिकोण याच्यामध्ये 3 बाजू मांडायच्या. तिन्ही बाजूंमध्ये लांबी ही बाजू ही बाजू 3 सारख्या असते अशा पद्धतीने मांडली. हे 2 पद्धत आहेत. आणि जपानी पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी 2 मुख्य पद्धती आहेत जपानीमध्ये. एक आहे ती इकेबाना आणि मोरीबाना. हे मी अमेरिकेमध्ये ठेवलेली. इकेबाना आणि मोरीबाना असे 2 प्रकार आहेत. थोडक्यात मी सांगतो कारण मी गोंधळ जायचं कारण नाही. आणि अमेरिकन जो प्रकार आहे दोन्हीचा मिश्रण केलेला प्रकार आहे. त्यातलं थोडा त्यात पुढे घेऊ. औपचारिक प्रकारामध्ये काटकोनामध्ये फुलं लावतात किंवा 3 बाजू समान ठेवून फुलं मांडतात. लक्षात येईल. अमेरिकन प्रकारामध्ये दोन्हीचं एकत्रीकरण केलं जातं. दोन्हीचं एकत्रीकरण. आणि जपानी प्रकार जो आहे त्याच्यात 2 प्रकार मुख्य आहेत, इकेबाना आणि मोरीबाना.
आता इकेबाना काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. इकेबाना काय तर त्यामध्ये 3 भाग वापरतात एकमेकास म्हणजे हा आहे तो आरशाची प्रतिमा तयार करतात. थोडक्यात तुम्हाला इथं काढून दाखवलं. शिन सोया हिकाय असं म्हणतात. शिन सोय आणि हिकाय असं म्हणतात. शिन सोय हिकाय म्हणजे काय तर हा तो आकाश तत्व आहे. आकाश हा तो मनुष्य आहे आणि ह्या इथे पृथ्वी आहे. अशा पद्धतीने मांडणी करतात. आता हा समजा 21 सेंटीमीटर असेल 21 तर त्याच्यात 16 सेंटीमीटर आणि त्याच्या 12 सेंटीमीटर अशा पद्धतीने हे उंची ठेवतात. गाड्यांची उंची म्हणजे हा पाऊण फूट, हा अर्धा फूट आणि हा पाव फूट अशा पद्धतीने व्यवस्था असते. लक्षात येईल. किंवा एक्झॅक्ट 21 सेंटीमीटर 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर रचना करतात. म्हणजे पाऊण फूट, अर्धा फूट आणि 12 सेंटीमीटर अशी रचना आहे. आणि त्याच्यासारखंच वेळ आरशामध्ये प्रतिमा करून करतात. पण या ठिकाणी आकाश, मनुष्य आणि पृथ्वी या तिन्ही तत्वाचं बॅलन्सिंग करतात. त्याच्यातून ही इकेबाना ही पुष्परचना जगासमोर आलेली आहे. आता मोरीबाना जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कोणामध्ये लावतात तसं ते थोडक्यात म्हणतो. आता अशा पद्धतीने पात्र असेल, अशा पद्धतीने एक मुख्य असं जाणायचं की ते एक फांदी लावायची 15 अंश कोणामध्ये, दुसरी फांदी इथं लावायची 25 कोणामध्ये आणि तिसरी फांदी इथं लावायची 70 अंश कोणामध्ये. तिथं लावतात ते 90 अंशातच लावतात. आता कमी अधिक लांबी असते. तिथं लावताना कोणामध्ये लावायचं. तो प्रकार आहे तो मोरीबाना प्रकार. याच्याशिवाय 2-3 प्रकार आहेत ते ह्या इकेबाना प्रकारामध्येच आहेत. मात्र हे मुख्य प्रकार माहीत जायला हरकत नाही. तर मनुष्य, आकाश आणि पृथ्वी ह्या तत्वाचं बॅलन्सिंग करून एकाच कोणामध्ये 90 अंश कोणामध्ये लांबी कमी करून लावायचं हा इकेबाना प्रकार. आणि पुष्पपात्रामध्ये 90 अंश रेफरन्स घेऊन 15 अंश मध्ये एक फांदी लावायची, 25 दुसरी फांदी लावायची, तिसरी फांदी 70 अंशामध्ये लावायची. असा हा मोरीबाना प्रकार आहे. हे 2 जगभाग वापरतात. अमेरिकन प्रकार दोन्हीचं मिश्रण करून लावतो. ह्यातलं थोडं त्यातलं थोडं घेऊन लावतो. आणि प्रदर्शनासाठी मांडणी करत असताना आपण मुक्त हस्ते एखादी प्लेट घ्यायची आणि याच्यामध्ये एक फूल लावायचं, दुसरी फांदी लावायची, तिसरं एखादं डिझाईन लावायचं. अशा पद्धतीने आपण पुष्पप्रदर्शन मांडू शकतो. त्याला काही नियम अटी अशी नाहीये. फक्त तुम्हाला इकेबानामध्ये मांडणी करा म्हटलं तर ह्या पद्धतीने मांडावं लागेल. मोरीबाना मांडणी करा म्हटलं तर या पद्धतीने लावावं लागेल. आणि पुष्पराशी मांडणी करत असतो मुक्त हस्ते कसं पण लावू शकता तुम्ही. त्याला काही नियम अटी अशा नाहीये. मुक्त हस्ते तुम्ही लावत असता. तर असे हे पुष्परचनेचे प्रकार आहेत. काही ठिकाणी नागमोडी करतात, काही ठिकाणी वर्तुळाकार करतात, काही ठिकाणी टोकदार करतात, काही ठिकाणी चंद्रकोरी सारखी, काही ठिकाणी फॅन सारखी आणि भरीव पसरट हे प्रकार पण काही ठिकाणी करतात. ते कसं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता नागमोडी करत असताना त्या ठिकाणी नागमोडी प्रकार करायचा तर अशा पद्धतीने पात्र असेल. 66% भाग ओला ठेवतात, 66% आणि 33% भाग झाकतात. हा नागमोडी प्रकार. त्यानंतर वर्तुळाकार ह्याच्यामध्ये पूर्ण गोल अशी मांडणी करतात. आता ही हॉलमध्ये मध्ये सजवण्यासाठी अशा पद्धतीने वर्तुळाकार मांडणी करतात. असं वर्तुळाकार प्रकार. त्यानंतर चंद्रकोर प्रकार अशा पद्धतीने मांडणी करायची. इथं उंच फुलं लावायची, तिथं मध्ये लहान, पुन्हा उंच लावत जायची. अशा चंद्रकोर. फॅन प्रकार आपण आता हाताने वारा घालण्यासाठी फॅन वापरतो का नाही, त्या डिझाईन मध्ये हा फॅन प्रकार. आणि भरीव पसरट प्रकार जो आहे या ठिकाणी जो भरीव अधिक लांब पसरट प्रकार मांडायचा. 1 फूट 6 फूट असं भरून मांडायचं. म्हणजे एखादा असा डायस आहे, डायच्या समोर असं भरीव आपण मांडू शकतो. असे हे मांडणीचे प्रकार आहेत. आता शेवटचा भाग प्रदर्शन हे पुष्परचना. तर प्रदर्शन कशासाठी मांडतात एखाद्या भागामध्ये तर त्या भागातील लोकांना फुलांची माहिती कळावी, आपल्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारची फुलं येतात ती माहिती कळावी, त्यांचं शास्त्रीय नाव कळावं, त्यांचं इंग्रजी नाव कळावं
फुलांची मांडणी करून घर सजावट कसं करता येते हे कळावं. त्यासाठी हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ इंडियाची काही शाखा आहेत, कोल्हापूरला अशी प्रदर्शनं भरवतात आणि त्यातून स्पर्धा निर्माण करून लोकांना याचा छंद किंवा एक व्यावसायिक दृष्टिकोन पण यावा, त्या अनुषंगाने अशी प्रदर्शनं भरवून ही मांडणी केली जाते. ही प्रदर्शनांच्या उद्देशाबद्दलची माहिती. तर अशा प्रकारे आपण एकूण पुष्परचना कोण कोणत्या आहेत, ती मांडणी कशी करावायची, तयारी कशी करावायची आणि त्यातून निसर्ग, त्याची उधळण, त्याचा उपयोग आणि इतर लोकांना त्याची माहिती कशी मिळवून द्यायची याबद्दलची माहिती आपण आता घेतली. त्या ठिकाणी आपण थांबूया. ठीक.